नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, असिस्टंट प्रोफेसर निलेश भाग्यवंत या आपल्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये आपण आज 12th वसीएम चॅप्टर 3 च्या एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट या चॅप्टरमधील क्वालिटीज ऑफ अ सक्सेसफुल एंटरप्रेन्योर जो काही यशस्वी उद्योजक असतो किंवा यशस्वी उद्योजक होण्यासाठी त्यामध्ये कोणकोणत्या क्वालिटीज असायला पाहिजेत, कोणकोणते गुण असायला पाहिजेत ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून शिकणार आहोत. चला तर मग सुरू करू आजच्या या आपल्या व्हिडिओ लेक्चरला. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, कोणताही उद्योजक असो, जो उद्योग करत असेल तर त्याच्यामध्ये कोणकोणते गुण, क्वालिटीज असणं गरजेचं आहे की त्याचा बिझनेसची काय होईल, जास्तीत जास्त ग्रोथ होईल आणि तो जास्तीत जास्त यशस्वी होईल. त्यासाठी त्याच्यामध्ये कोणकोणत्या प्रकारचे गुण असायला पाहिजेत आणि कशा प्रकारे त्यांनी तो बिझनेस करायला पाहिजे ते आपण या व्हिडिओ मधून शिकणार आहोत. तर बघा त्यामध्ये पहिलं दिलेलं आहे डिसिप्लिन. कसा असला पाहिजे तो? शिस्तबद्ध असला पाहिजे. डिसिप्लिन इज मोस्ट इम्पॉर्टंट टू एव्हरी बिझनेस अँड एव्हरी प्रोफेशन. बघा बिझनेसमध्ये असो किंवा कोणता पेशा असो, काही नोकरी असो, काही पण असो किंवा आपली डेली लाईफ जरी असली त्यामध्ये डिसिप्लिन असणं खूप महत्वाचं आहे. शिस्तबद्ध असणं खूप महत्वाचं आहे. An entrepreneur has comprehensive strategies and outline the tactics to accomplish them. Successful entrepreneur is disciplined enough to take steps every day towards the achievement of his objectives. तर काय त्याचं जे काही ऑब्जेक्टिव्ह आहे, जे काही ध्येय आहे, टॉपला जायचं, जास्तीत जास्त नफा कमवायचा आणि खूप यशस्वी व्हायचं, हे त्याचं जे काही ध्येय आहे ते ध्येय अचीव करण्यासाठी त्याला काय असणं गरजेचं आहे? शिस्तबद्ध असणं गरजेचं आहे. जर तो शिस्तबद्ध असेल तर त्याच्या जे काही व्यवसाय कार्य आहे त्याच्यावर तो व्यवस्थित लक्ष केंद्रित करू शकणार. कारण की तो काय त्या व्यवसायाचा मालक आहे. तो जर शिस्तबद्ध नसेल तर त्याचे एम्प्लॉयी पण काय होणार? शिस्तबद्ध राहणार नाहीत. म्हणून प्रत्येक यशस्वी उद्योजकांनी काय करायला पाहिजे? डिसिप्लिन असलं पाहिजे, शिस्तबद्ध असलं पाहिजे. हा एक गुण त्यामध्ये असला पाहिजे. त्यानंतर आहे दुसरा कॉन्फिडन्स. आत्मविश्वास असला पाहिजे. त्यामध्ये प्रत्येक व्यावसायिकामध्ये काय असला पाहिजे की आत्मविश्वास असला पाहिजे, कॉन्फिडन्स असला पाहिजे, पॉझिटिव्ह सेल्फ कॉन्फिडन्स असला पाहिजे. काय केलं पाहिजे आणि आय कॅन डू, आय विल डू अँड आय विल डू असं म्हणजे मी यश मिळवणारच, मी सक्सेस होणारच, मी उद्योजक आहे, मी यशस्वी होणार, यशस्वी शिखरावर पोहोचणार असं त्यांनी पॉझिटिव्ह कॉन्फिडन्सनं काय केलं पाहिजे? बिझनेस केला पाहिजे. द एंटरप्रेन्योर डज नॉट आस्क क्वेश्चन्स अबाउट वेदर ही कॅन सक्सीड और वेदर ही इज वर्थी ऑफ सक्सेस. त्यांनी काय केलं पाहिजे? प्रश्न स्वतःला विचारले नाही पाहिजे की आपण सक्सेस होणार आहेत किंवा नाही होणार, कधी होणार, कसे होणार, असे निगेटिव्ह प्रश्न न विचारता त्यांनी कसलं असलं पाहिजे? आत्मविश्वासू असलं पाहिजे. मी सक्सेस होणारच, मी यशस्वी होणारच, मी तशा प्रकारे प्रयत्न करणारच. जर आपण असं पॉझिटिव्ह असेल, कॉन्फिडन्स असेल तर आपण लगेच काय होतं? सक्सेस होतं. त्यासाठी काय असलं पाहिजे? त्यांनी कॉन्फिडन्स असला पाहिजे, त्यामध्ये आत्मविश्वासी असलं पाहिजे. ही इज कॉन्फिडंट विथ द नॉलेज दॅट ही विल मेक हिज बिझनेस सक्सीड. ही शो दॅट द कॉन्फिडन्स इन एव्हरीथिंग ही डज. काय असलं पाहिजे? त्याचं जे काही नॉलेज आहे त्या बिझनेसशी संबंधित, त्या नॉलेजच्या आधारावर त्यांनी काय असलं पाहिजे? कॉन्फिडंट, आत्मविश्वासू असलं पाहिजे आणि त्या आत्मविश्वासाच्या जोरावर आणि नॉलेजच्या जोरावर त्यांनी बिझनेसमध्ये यश मिळवलं पाहिजे. त्यानंतर आहे बघा ओपन माइंडेड. कसा असला पाहिजे? मोकळ्या मनाचा असला पाहिजे. प्रत्येक कार्य जे काही करायचं आहे त्या कार्यामध्ये काय एक व्यावसायिक संधी दडून बसलेली असते. जरी नफा होत आहे, डिमांड कमी होत आहे, मार्केट चेंज होत आहे, असे वेगवेगळ्या जरी परिस्थिती निर्माण झाली तर त्यांनी त्यामध्ये एक संधी आहे आपल्याला निर्माण झालेली आहे, बिझनेस अपॉर्च्युनिटी निर्माण झालेली आहे, ते रिअलाइज केलं पाहिजे आणि त्याच्यानुसार काम केलं पाहिजे. आयडियाज आर कॉन्स्टंटली बिंग जनरेटेड अबाउट वर्क फ्लो अँड इफिशियन्सी, पीपल स्किल्स and potentials new business. He has the ability to look at every around him and focus it towards his goals. तर त्याच्या भोवताली जे काही सिच्युएशन क्रिएट होईल त्या सिच्युएशनशी त्याने कसं आलं पाहिजे? मोकळ्या मनाने राहिलं पाहिजे, ओपन माइंडेड असलं पाहिजे. जे काही स्पर्धा असेल, स्पर्धक असतील त्यांच्यासोबतही ओपन माइंडेड असलं पाहिजे.
त्यानंतर आहे सेल्फ स्टार्टर, स्वयंचालक असला पाहिजे. स्वतः काय केलं पाहिजे त्यांनी, कामाला सुरुवात केली पाहिजे. कशामुळं? कारण की तो बिझनेसचा मालक आहे, स्वतः व्यावसायिक आहे. तर त्यांनी स्वतः व्यवसायाला सुरुवात करावा, कामाला करावं. म्हणजे काय होईल, त्याचे जे काही कामगार आहेत, नोकरदार आहेत, नोकरी करणारे आहेत लोक त्याच्या बिझनेसमध्ये, ते काय करतील, मन लावून काम करतील. लाजून का होईना काय करतील ते, त्याच्याकडे पाहून काम करतील. म्हणून एंटरप्रेन्योर्सनं काय केलं पाहिजे, स्वतः कामाला सुरुवात केली पाहिजे. त्याला कुणी ऑर्डर देणार आहे किंवा देणार, काम सांगणार आहे अशी वाट न बघता स्वतः काय केलं पाहिजे, सेल्फ स्टार्टर असला पाहिजे. एंटरप्रेन्योर नोज दॅट इफ समथिंग नीड्स टू बी डन ही शुड स्टार्ट इट हिमसेल्फ. जे काय करायचं आहे व्यवसायामध्ये, निर्णय घ्यायचे आहे, काम करायचं आहे, ऑर्डर घ्यायची आहे, सप्लाय करायचं आहे, जे काही बिझनेसचं काम करायचं ते जर करायचं असेल त्याला स्वतः त्यांनी पुढाकार घेऊन ते केलं पाहिजे. त्यानंतर आहे कॉम्पिटिटिव्ह, स्पर्धात्मक असला पाहिजे तो. प्रत्येक मार्केटमध्ये जे काही कॉम्पिटिटर आहेत त्याच्या बिझनेस सारखे बिझनेस भरपूर जर असतील तर त्या बिझनेसमध्ये त्यांनी काय केलं पाहिजे, स्पर्धात्मक राहिलं पाहिजे, कॉम्पिटिटिव्ह असलं पाहिजे. त्याला माहिती असलं पाहिजे की जो काही बिझनेस आहे त्याच्या शेजारचा, त्याच्यासारखा, त्याच्यापेक्षा मी वेगळं कसं करणार आणि कस्टमरची नीड फुलफिल कशी करणार, या सगळ्या गोष्टी त्यांनी कसं असलं पाहिजे, कॉम्पिटिटिव्ह असलं पाहिजे. युनिक आयडिया जनरेट करून त्यांनी वेगळा बिझनेस करण्यासाठी तयार असलं पाहिजे. त्यानंतर आहे क्रिएटिव्हिटी, सर्जनशीलता, क्रिएटिव्हिटी हे पण गुण त्यामध्ये असणं गरजेचं आहे. कशामुळं? कारण की बिझनेस सुरू झाला की बिझनेस ची ग्रोथ होऊन काही काळाने बिझनेस डिक्लाइन होत असतो, मंदीमध्ये जात असतो. तर त्यामध्ये क्रिएटिव्हिटी क्रिएट करणं गरजेचं असतं. कस्टमरला सुरुवातीला वस्तू आवडत असते, परंतु शेवटी शेवटी ते त्या वस्तूपासून दूर जात असतात. तर मग ते कस्टमर वळणारे अट्रॅक्ट करण्यासाठी, थांबवून ठेवण्यासाठी, नवीन कस्टमर अट्रॅक्ट करण्यासाठी आपल्या बिझनेसमध्ये, प्रोडक्टमध्ये क्रिएटिव्हिटी क्रिएट करणं गरजेचं असतं. बिझनेसचे जे काही प्रोडक्ट आहे त्याच्यामध्ये नवीन फीचर्स ऍड करून त्याला वेगळं कसं करता येईल, जो काही कॉम्पिटिटर आहे त्याच्यापेक्षा आपलं प्रोडक्ट वेगळा कसा करता येईल, त्यासाठी त्याच्यामध्ये क्रिएटिव्हिटी आणणं गरजेचं असतं. त्यामुळं सर्जनशील असलं पाहिजे. त्यानंतर आहे डिटर्मिनेशन, निश्चय केला पाहिजे त्यांनी. कशाचा निश्चय केला पाहिजे? आता यशस्वी उद्योजक काय केलं नाही पाहिजे, त्यांनी खचून गेला नाही पाहिजे. थॉटेड बाय हिज डिफेट, यशस्वी प्रत्येक उद्योजक त्यांच्या अपयशामुळे काय खचून जात नाहीत. ते काय करत असतात, त्या अपयशालाच एक संधी म्हणून पुढे जाऊन सक्सेस होत असतात. ही इज डिटरमाइंड टू मेक ऑल ऑफ देअर endeavors succeeds, so we'll try and try again until it does. Successful entrepreneur does not believe that something cannot be done. ते काय केलं पाहिजे, त्यांनी निश्चय केला पाहिजे. जरी आज आपल्याला 1 वर्ष नुकसान झालेलं आहे, नफा झाला नाही, तोटा होत आहे, तर त्यांनी बिझनेस न करता, खचून न जाता, त्यांनी त्या अपयशालाच संधीमध्ये रूपांतर करून त्यांनी यशाच्या शिखराकडे वाटचाल केली पाहिजे. परत परत ट्राय करत राहिले पाहिजे, पुन्हा प्रयत्न केले पाहिजे, असा निश्चय केला पाहिजे. त्यानंतर आहे स्ट्रॉंग कम्युनिकेशन, जे काही संज्ञापन कौशल्य आहे, कम्युनिकेशन स्किल आहे, ती कशी असली पाहिजे, स्ट्रॉंग असली पाहिजे. कशासाठी? त्याला भरपूर व्यक्तीसोबत काय करावं लागतं, कम्युनिकेशन करावं लागतं. वस्तू विकायची आहे, डिमांड घ्यायची, डील करायची, सप्लाय करायची, असे वेगवेगळे लोक असतात, त्यांच्यासोबत त्याला डील करावीच लागते. त्यामुळं असं स्ट्रॉंग कम्युनिकेशन त्यामध्ये असणं गरजेचं आहे. त्याला प्रेझेंट करता आलं पाहिजे स्वतःला, स्वतःच्या बिझनेसला वेळोवेळी, म्हणून स्ट्रॉंग कम्युनिकेशन असणं गरजेचं आहे. त्यानंतर आहे स्ट्रॉंग वर्क इथिक्स, जे काही कामाची नीती आहे ती योग्य त्याच्यामध्ये असली पाहिजे. द सक्सेसफुल एंटरप्रेन्योर विल ऑफ्टेन बी द फर्स्ट पर्सन टू अराइव्ह ॲट द ऑफिस अँड द लास्ट वन टू लिव्ह. आता कसं असलं पाहिजे, बिझनेसचा मालक आहे त्यांनी स्वतः सगळ्याच्या अगोदर हजर राहणं बिझनेसवर, कामावर, आणि सगळ्याच्या शेवटी काय करायचं, त्यांनी बिझनेस ऑफिस सोडलं पाहिजे, असे त्याच्यामध्ये नीती ठरलेली असली पाहिजे. जसं युद्धामध्ये नीती ठरतात तसंच त्यांनी बिझनेसमध्ये पण त्याची कामाची योग्य नीती ठरवली पाहिजे. ही विल कम ऑन हिज डेज ऑफ टू मेक शुअर दॅट अन आउटकम मीट हिज एक्सपेक्टेशन. त्यांनी सुट्टीच्या दिवशी पण कामावर हजर राहिलं पाहिजे आणि त्यामधून काही आपल्याला
मिळत आहे का, नवीन काही संधी मिळत आहे का, त्याचे प्रयत्न चालू ठेवले पाहिजेत. अशी त्याची कामाची नीती असली पाहिजे. त्यानंतर आहे पॅशन. आता बघा, कोणतीही गोष्ट जर आपल्याला करायची असेल, तर आपल्याला त्या गोष्टीची आवड नसेल, तर आपण त्या गोष्टीमध्ये सक्सेस होत नाही. जर आपल्याला आवड नसेल, आपल्याला इंजिनिअर व्हायचंय, घरचे डॉक्टर हो म्हणतायत, पण आपल्याला इंजिनिअरची आवड आहे, तर आपण त्याला तशा प्रकारे योग्य जे काही काम आहे ते करू शकणार नाही. म्हणून बिझनेसमॅननं पॅशनेट असलं पाहिजे. त्याचा जो काही बिझनेस आहे, त्या बिझनेसची त्याला आवड असली पाहिजे, तरच तो काय होईल, सक्सेसफुल एंटरप्रेन्योर होऊ शकल. कारण की आपल्याला ज्या गोष्टीची आवड आहे, ती गोष्ट जर आपण करत असेल, तर आपल्याला एक्स्ट्रा जे काही काम आहे, ते करण्यामध्ये त्यामध्ये आनंद मिळत असतो. म्हणून आपण तो जास्तीत जास्त यशस्वी होऊ शकतो. म्हणून प्रत्येक व्यावसायिकाने काय असलं पाहिजे, उद्योजकांनी पॅशनेट असलं पाहिजे. त्याच्या कामाशी संबंधित त्याला आवड असली पाहिजे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे आपण आज सक्सेसफुल एंटरप्रेन्योरचे गुण पाहिलेले आहेत, क्वालिटीज पाहिलेल्या आहेत. जर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, तुमच्या विद्यार्थी मित्रांना शेअर करा आणि आपल्या असिस्टंट प्रोफेसर निलेश भागवंत या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.